1,20,000 पासून एका गुडघ्यासाठी ते 2,00,000पर्यंत एका गुडघ्यासाठी ऑपरेशनचा खर्च येतो. नक्कीच. सर मला असं विचारायचं, जर आपण नवीन सांधे किंवा तुम्ही जसं म्हटलं की कोणते सांधे असतात त्याच्यावरती हे सगळं खर्च डिपेंड असतो, तर आता संशोधनाने नवीन नवीन सांधे आलेले आहेत, तर ह्या नवीन सांध्यांबद्दल जरा थोडक्यात माहिती सांगता का? हो, स्पेशली जर लेडीजबद्दल बोलायला गेलं तर की आजकाल जेंडर स्पेसिफिक इम्प्लांट आलेले आहे. अच्छा. मग असा संशोधनात दिसून आलंय की एका लेडीजचा गुडघा आणि जेंट्सचा गुडघा ह्याचे डायमेन्शन्स, आकार, रचना ही सगळी वेगळी आहे. मग त्यासाठी दोन्हीसाठी एकच का सांधा? तर म्हणून लेडीजसाठी त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार बनलेला एक सांधा झालेला आहे, त्याला म्हणतात जेंडर नी रिप्लेसमेंट. तर याचाही स्पेशली लेडीजनी फायदा करून घ्यावा. दुसरी आजकाल जर जी नवीन जी पद्धत चालू आहे त्याला म्हणतात पेशंट स्पेसिफिक नी इम्प्लांट. याचा अर्थ काय की आम्ही ज्या पेशंटला पेशंट स्पेसिफिकची गरज आहे त्या पेशंटचा आपण पूर्वी ऑपरेशनपूर्वी MRI आणि एक CT स्कॅन करून घेतो आणि त्या पेशंटचे पूर्ण चारी बाजूने त्याचा सांध्याचा स्टडी केला जातो, मेजरमेंट्स केल्या जातात आणि त्या पेशंटच्या त्या गुडघ्यानुसार स्पेशल इन्स्ट्रुमेंटेशन्स बनवून येतात, जे की फक्त त्याच पेशंटच्या त्याच गुडघ्यासाठी, इव्हन राईटसाठी वेगळं, लेफ्टसाठी वेगळं असतं. अच्छा. ते फक्त त्या पेशंटलाच मॅच होईल अशी ही नवीन संशोधन आले आहे. त्याला म्हणतात पेशंट मॅच टेक्नॉलॉजी किंवा PSI म्हणतो इम्प्लांट. त्यासाठी याचा पेशंटला फार फायदा होतो. अच्छा. आणि मग सर जेव्हा ऑपरेशन्स होतं ते ऑपरेशन झाल्यानंतर घ्यायची काळजी असते ती महत्त्वाची असते, कारण तिच्यावरतीच आपलं ऑपरेशन किती सक्सेसफुल झालं आहे, यशस्वी झालं आहे हे ठरवण्यात येतं. तर रुग्णांनी नेमकं आपल्याकडनं काय म्हणजे सपोर्ट केला पाहिजे डॉक्टरांसाठी? जसं मी आता बघितलं की ऑपरेशन पेशंटचा सारखा प्रश्न असतो की ऑपरेशन नंतर मला फिजिओथेरपी करावी लागेल का? तर मला एक सांगू इच्छितो की जसं मी आता सांगितलं की मिनिमली इन्व्हेसिव्ह किंवा सबवास्टस किंवा नो कट इन द मसल टेक्निकनी जर तुम्ही सर्जरी केली असेल तर फिजिओथेरपीची फारच कमी गरज लागते. माझा तर पर्सनल एक्सपिरियन्स आहे की माझे पेशंट 3 ते 4 दिवसानंतर फिजिओथेरपी बंद करतात आणि ते स्वतः सगळं व्यायाम आणि हे करू शकत असतात. तर त्याच्यामुळे पेशंट आणि जर ते तुम्ही ट्रॅडिशनल टेक्निकमध्ये जर बघितलं तर ते फार एक महिना दीड महिना फिजिओथेरपीची गरज असते. बरं, म्हणजे जसं डॉक्टर आपल्याला सुचवत असतात त्याप्रमाणे जर आपण व्यवस्थितरित्या त्यांनी सांगितलेले जे सल्ले आहेत ते वेळच्या वेळी पाळले तर नक्कीच याचा आपल्याला फायदा होणार असतो. आज आपण इथेच थांबत आहोत. पुन्हा आपण भेटणार आहोत साम संजीवनीमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.